नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील पेन्शनधारकांना डीए वाढबाबत वित्त विभागामार्फत 3 शासन निर्णय GR निर्गमित दिनांक 26/2/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील पेन्शनधारकांना डीए वाढबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 26/2/2026 रोजी 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ। असुधारित वेतन श्रेणी पेन्शन घेणाऱ्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक 1/7/2025 पासून 474% प्रमाणे म्हणजेच एकूण 8% डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे। 2. 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डीए वाढ। असुधारित वेतन श्रेणीत पेन्शन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1/7/2025 पासून 252% वरून 257% इतका डीए वाढ लागू करण्यात येत आहे। 3. 7वा वेतन आयोग। 7व्या वेतन आयोग प्रमाणे पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना दिनांक 1/7/2025 पासून 55% वरून 58% इतका डीए वाढ लागू करण्यात आलेला आहे। वरील तिन्ही प्रकरणी प्रत्यक्ष डीए वाढ ही माहे फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत डीए वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील डीए थकबाकी मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर उर्वरित कालावधीमधील थकबाकी अदा करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।